नमस्कार, मराठी किचन रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत अशी मटकी भेळ कशी बनवायची ते बघणार आहोत। तसं बघायला गेलं तर भेळीचे खूप प्रकार आहेत, त्यातलीच एक गावाकडची मटकी भेळ, झणझणीत मटकी भेळ आम्हाला तर खूप आवडते। मटकी भेळ तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये सांगा। आता मटकी भेळ जी मिळते त्यात स्पेशली मटकी तयार केलेली असते आणि मग ती भेळ तयार होते। तर ती अशी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला भारी लागते। तुम्ही एकदा केली तर तुम्ही पुन्हा बनवून खाल। चला तर मग सुरुवात करूया। मटकी भेळ तयार करण्यासाठी मी 150 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकी ही चांगली स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। मटकी तेलात थोडी परतून आणि शिजवून घेऊया। मटकी परतण्यासाठी चमचाभर तेल कढईमध्ये घालू। तेल गरम झालेले आहे, आपण त्यामध्ये मटकी घालू। मटकी परतताना गॅस एकदम बारीक ठेवायचा, एकदम बारीक गॅसवरती परतत राहायची। चांगली परतून घेतली आहे, त्यामध्ये आपण चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकते। हळद आणि मिठामध्ये मटकी चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा पेला पाणी घालायचं आणि मटकी वाफेवरती शिजवून घ्यायची। मटकीमध्ये पेलाभर पाणी घातलेलं आहे। आता आपण मंद आचेवरती झाकण ठेवून मटकी चांगली शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटं आपण मटकी अशी वाफवून घेतली आहे। मटकीला जास्त शिजवायचं नाहीये, अशा प्रकारे मटकी शिजली पाहिजे। मटकी भेळीसाठी आपली मटकी तयार आहे। गॅस बंद करूया। मटकी आपली शिजून झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। आपला हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा अशा पद्धतीने तयार झाला आहे। चला तर आपण भेळ तयार करून घेऊया। थोडेसे असे मुरमुरे घेतले आहेत। हे मुरमुरे असे कुरकुरीत असले पाहिजे। तुम्हाला हवे असेल तर कढईमध्ये थोडे गरम करून घ्या। त्यानंतर पापडी अशी तोडून घालायची त्यामध्ये। त्यानंतर बारीक शेव घ्यायची, वरून मिक्स फरसाण घालून घ्यायचं आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार किती पण घालू शकता। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। भेळ मिक्स करून झालेली आहे। आता कांदा टाकून घेऊ। त्यानंतर टोमॅटो टाकू, बारीक चिरलेला टोमॅटो टाकू। चवीसाठी थोडंसं चिमूटभर लाल तिखट घालूया। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घेऊया। ही भेळ आता चांगली मिक्स करून घ्यायची। भेळ आपली मिक्स करून झालेली आहे। ठेचा घालायचा। आपण जी भेळीसाठी मटकी तयार केलेली आहे ती मटकी आता वरतून घालायची। चांगली 2-3 चमचे घालायची मटकी। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मटकी घालू शकता। मटकी टाकून आता भेळ मिक्स करून घेऊया आणि चटपटीत अशी आपली मटकी भेळ तयार आहे। चला मग आता मटकी भेळ सर्व करूया।
तयार आहे आपली झणझणीत आणि चटपटीत अशी मटकी भेळ. आपण एक बाईट घेऊया आणि बघूया कशी झाली आहे भेळ. एकदम छान आणि चटपटीत भेळ झाली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.